Hello students, welcome here to Bende Education Science and Mathematics Tutorials. आपण घेतो आहे सम इन्फेक्शियस डिसीज. स्टँडर्ड 8 चं आपलं सायन्स सुरू आहे. सेकंड लेसन हेल्थ अँड डिसीजेस. त्यामध्ये आपण घेतोय आज सम इन्फेक्शियस डिसीजेस. ओके, तिथे तुम्हाला कॅन यू टेल म्हणजे काय, तर मागच्या वर्षी तुम्हाला जे काही सायन्सचं शिकवलं असेल त्यावर आधारित हे 3 क्वेश्चन्स आहेत. तर ते तुम्हाला आता इथे विचारले आहेत. तर कॅन यू टेल म्हणजे काय, हाऊ कॅन वी ऑब्झर्व द पर्सनल हायजीन. आपण पर्सनल हायजीन कशा पद्धतीने मेंटेन करू शकतो किंवा कसा ठेवू शकतो. तर हायजीन म्हणजे काय, तर स्वच्छता. पर्सनल म्हणजे स्वतःची स्वच्छता कशी राखावी हे विचारलंय. तर प्रॉपर हँड वॉशिंग म्हणजे व्यवस्थित हात धुवा, रेग्युलर बाथिंग रोज आंघोळ करा, आणि लॉन्ड्रिंग म्हणजे कपडे बदलले पाहिजेत. तेच कपडे खूप दिवसपर्यंत घालू नये. ओके, या पद्धतीने आपण पर्सनल हायजीन ठेवू शकतो. सेकंड क्वेश्चन आहे, व्हाय शुड वी ड्रिंक बॉइल्ड वॉटर इन रेनी सीझन. म्हणजे काय, तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण उकळलेलं पाणी का प्यावं. तर इट प्रिव्हेंट्स द एक्सपोजर टू हार्मफुल पॅथोजन्स. जे हार्मफुल पॅथोजन्स असतात, हार्मफुल पॅथोजन कशाला म्हणतात, की जे धोकादायक असलेले ऑर्गॅनिझम्स, फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया, फंगी, व्हायरसेस, ते जे असतात त्यांच्यापासून आपल्याला प्रिव्हेन्शन व्हावं म्हणून उकळलेलं पाणी प्यावं. आणि पाणी कसं उकळावं, तर बॉइलिंग ऑफ वॉटर फॉर 2 to 3 minutes डिस्ट्रॉयज द पॅथोजन इन इट. 2 ते 3 मिनिटपर्यंत पाण्याला सतत उकळावं. उकळी येईल इथपर्यंत, म्हणजे 2 ते 3 मिनिटपर्यंत पाण्याला उकळी यायला हवी, अशा पद्धतीने पाणी उकळावं. ओके, आता पुढे पाहूया. युनिसेफ रन्स द क्लीन हँड ड्राईव्ह. व्हाय इज द क्लीन हँड ड्राईव्ह इज रन फॉर द स्कूल्स. शाळांमध्ये क्लीन हँड ड्राईव्ह का बरं रन केलेला आहे, तर युनिसेफ रन्स क्लीन हँड ड्राईव्ह टू इम्प्रूव्ह द हेल्थ ऑफ द स्कूल गोईंग चिल्ड्रेन. लहान मुलांची प्रकृती उत्तम राहिली तर ते सुदृढ बनतात, आणि सुदृढ बनले तर पुढची जी पिढी आहे ती सुदृढ बनते. आणि म्हणून स्कूल गोईंग चिल्ड्रेनसाठी युनिसेफ म्हणजे काय, तर युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स एज्युकेशनल फंड. तर ही जी सोसायटी आहे, या सोसायटीनी हँडवॉशसाठी एक ड्राईव्ह सुरू केलं होतं, म्हणजे एक अभियान चालवलं होतं, ज्यामध्ये त्यांना स्कूल्समध्ये हात कसे धुवावे, कशा पद्धतीने धुवावे, डेटॉलनी भारतामध्ये ते ड्राईव्ह रन केलं होतं. तर युनिसेफ रन्स क्लीन हँड ड्राईव्ह टू इम्प्रूव्ह द हेल्थ ऑफ स्कूल गोईंग चिल्ड्रेन. आफ्टर लॉन्चिंग द स्वच्छ भारत अभियान, चिल्ड्रेन इन द स्कूल्स टूक अन ओथ ऑन 15 ऑक्टोबर 2014. तुम्हाला हे आठवतंय का, की 15 ऑक्टोबर 2014ला स्वच्छ भारत अभियान सुरू झाल्यानंतर एक दिवस म्हणजे 15 ऑक्टोबर 2014मध्ये म्हणजे 2014ला स्कूल गोईंग चिल्ड्रेनमध्ये शाळेमध्ये सगळ्यांना एक मी हात नीट धुईन अशी शपथ घ्यायला लावली होती. देअर हँड्स बिफोर इटिंग द फूड अँड आफ्टर व्हिजिटिंग टू टॉयलेट. जेवण करण्यापूर्वी आणि टॉयलेटला जाऊन आल्यानंतर हात नेहमी स्वच्छ धुवावे. का, तर इट प्रोव्हाइड्स द पर्सनल हायजीन. त्यामुळे आपली शरीराची स्वच्छता राहते, आपण निरोगी राहतो. म्हणून हे सगळं आपल्याला करायचं असतं. एवढं आता तुम्हाला कॅन यू टेल मधलं समजलं असेलच. पुढे पाहूया, काही आजार आपल्याला बघायचे, सम इन्फेक्शियस डिसीजेस. आता आपण माहिती घेऊया डेंग्यूची. डेंग्यूमध्ये बघा, इथे तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये टायर दाखवलेले आहेत. हे जर असे पडलेले असले टायर, इकडे तिकडे पडलेले असले, तर त्यामध्ये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी साचतं, आणि या साचलेल्या पाण्यामध्ये या प्रकारचे जंतू तयार होतात. आणि हे जे जंतू असतात म्हणजे हे आहे मॉस्किटोचे एग्स. मॉस्किटोचे एग्स त्यामध्ये तयार होतात, आणि म्हणजे मॉस्किटो त्यामध्ये एग्स ले करतात, आणि त्यापासून सगळीकडे डासांची उत्पत्ती होते. तर डासांपासून डेंग्यू होतो हा मॉस्किटो पासून होतो. मॉस्किटोज ले एग्स इन द वॉटर लॉक प्लेसेस अँड देअरबाय देअर पॉप्युलेशन इन्क्रीजेस. आणि म्हणून माहिती आहे का स्टुडंट्स, त्यांचं पॉप्युलेशन खूप वाढतं. म्हणून पाणी कुठेही साचू द्यायचं नाही. डिफरंट स्पेसीज ऑफ मॉस्किटो स्प्रेड डिफरंट डिसीजेस. वेगवेगळे रोग वेगवेगळ्या स्पेसीज ज्या असतात मॉस्किटोच्या, ते खूप आजार फैलवतात जिकडे तिकडे. डेंग्यू इज स्प्रेड बाय ॲडिस इजिप्ती. ॲडिस इजिप्ती नावाचा जो डास आहे त्या डासाद्वारा डेंग्यू फैलतो. दिस डिसीज इज कॉज्ड बाय डेन 1 and 2 व्हायरस बिलॉंगिंग टू द टाईप फ्लॅवी व्हायरस. डेंग्यूचा डेन 1 आणि 2 हे 2 व्हायरसेस आहेत. हे 2 व्हायरसेसला फैलवण्याचं काम कोण करतं, तर मॉस्किटो करतात. कोणते मॉस्किटो, सगळे मॉस्किटो नाही करत. कोणते मॉस्किटो करतात, तर तुम्हाला इथे नाव दिलंय ॲडिस इजिप्ती. ओके, हे नाव पक्क लक्षात ठेवायचं. मग डेंग्यू झाला असेल तर त्याचे सिम्पटम्स काय काय असतात.
तर ॲक्यूट फीवर अँड हेडेक अँड व्हॉमिटिंग. ॲक्यूट फीवर म्हणजे सडन ताप येतो, अगदी पटकन ताप येतो आणि खूप वाढतो. आणि हेडेक, हेडेक म्हणजे डोकं दुखतं. व्हॉमिटिंग म्हणजे उलट्या होतात. पेन इन द आय सॉकेट इज व्हेरी प्रॉमिनंट सिम्पटम्स. डोळ्याच्या ज्या खोबण्या असतात, हे जे डोळ्याचा खोल भाग असतो तिथे डोळे दुखतात पेशंटचे. देन डिक्रीज द प्लेटलेट काउंट दॅट मे लीड टू इंटरनल हिमोरेज. प्लेटलेट काउंट कमी होऊन जातो ब्लडमधला, आणि जर ब्लडमधला प्लेटलेट काउंट कमी झाला तर इंटरनल हिमोरेज व्हायची शक्यता असते. इंटरनल हिमोरेज, हिमोरेज म्हणजे ब्लिडिंग. ओके, ब्लड जर बाहेर पडत असेल ब्लड कॅपिलरीज मधून तर त्याला हिमोरेज म्हणतात. आणि इंटरनल म्हणजे बॉडीचे जे इंटरनल ऑर्गन्स असतात त्या ऑर्गन्समध्ये आतल्या आत ब्लिडिंग व्हायला सुरुवात होते. हे झाले डेंग्यूचे सिम्पटम्स. पुढे पाहूया. Observe the and discuss. Observe the picture shown in the following and write the description in the boxes. तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे इथे आणि या पूर्ण पिक्चर्स मध्ये, या बॉक्सेस मध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे. आता सपोज हा या ठिकाणी पाण्याचा घडा दाखवलाय भरलेला. मग याचा डेंग्यूशी काय संबंध आहे? तर तुम्हाला हे पाणी नक्की झाकून ठेवावं लागेल. झाकून ठेवलेल्या पाण्यामध्ये मग डास वगैरे होणार नाहीत किंवा कुठलेही किडे होणार नाही आणि तुमची आरोग्य स्वच्छ राहील. 2 नंबरवरती तुम्हाला कूलर दाखवलाय. कूलरमध्ये आता होतं काय, उन्हाळ्यामध्ये पाणी भरतो आपण आणि त्यानंतर ते पाणी पावसाळ्यामध्ये तसंच राहून जातं. कूलरमध्ये जर पाणी साचलेलं असेल तर त्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होते आणि वेगवेगळे रोग होतात. म्हणून कूलरमधलं पाणी काढून घेतलं पाहिजे आणि त्याला स्वच्छ केलं पाहिजे. या चित्रामध्ये दाखवलंय की लहान मुलांना पूर्ण अंगभर कपडे घालून द्या. पूर्ण पायामध्ये पैजामा आणि हात सुद्धा पूर्ण झाकले जातील, पूर्ण शरीर झाकलं जाईल अशा पद्धतीने कपडे पावसाळ्यामध्ये घालून द्या. इथे तुम्हाला ॲडिस इजिप्टा दाखवलाय, डास दाखवलाय. हा होऊ नये म्हणून किंवा त्याचा काही त्रास होऊ नये म्हणून काय करायचं आहे हे तुम्हाला विचारतात आहे इथे. म्हणून लहान मुलांना आपल्याला पूर्ण अंगभर कपडे घालून द्यावे लागतील. त्यानंतर इथे तुम्हाला दाखवलेले आहे गप्पी मासे. हे जे गप्पी मासे असतात, गप्पी मासे पाळल्यामुळे हे डासांची अंडी खाऊन घेतात म्हणून डास होत नाहीत. त्यानंतर या ठिकाणी फ्युमिगेशन करणारा माणूस दाखवलेला आहे तुम्हाला. फ्युमिगेशन करतो आहे म्हणजे त्या ठिकाणी असलेले डास जे आहे त्यांना पूर्णपणे स्प्रे करतात आहे. त्यानंतर इथे कॉइल्स वापरताना दाखवल्या. सगळ्यांच्या घरी मॉस्किटो कॉइल्स वापरतातच. आणि मोठ्या ज्या पाण्याच्या टँक असतात त्या सुद्धा झाकून ठेवाव्या. ड्रम वगैरे उघडे ठेवू नये जेणेकरून त्याच्यामध्ये डासांना अंडी घालायला चान्स मिळणार नाही. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे दिलाय कलेक्ट द इन्फॉर्मेशन. विच मेजर्स आर टेकन फॉर मॉस्किटो कंट्रोल बाय ग्रामपंचायत, म्युन्सिपल काउन्सिल आणि म्युन्सिपालिटी ऑफ युअर एरिया. काय काय करतात हे गव्हर्नमेंटचे लोक जे असतात ते काय काय करतात? मग फ्युमिगेशन करतात, डीडीटी पावडर टाकतात. बरोबर आहे. घरोघरी जाऊन कोणाला ताप आहे हे का बघतात आणि जर असेल तर त्यांना मलेरियाचं औषध वगैरे जे आहे ते घरपोच पोहोचवलं जाऊ शकतं. डू यू नो मलेरिया इज कॉज ड्यू टू फिमेल अनोफिलीज. व्हाईट एलिफंटायटिस इज ड्यू टू फिमेल क्युलेक्स. हे पाय, मलेरिया सगळ्यांना माहित आहे. मलेरियामध्ये खूप थंडी वाजते आणि ताप येतो, हिवताप म्हणतात त्याला. तो फिमेल अॅनोफिलीज मॉस्किटोद्वारा होतो. एलिफंटायसिस म्हणजे हत्तीपाय. हत्तीपाय म्हणजे पाय अगदी हत्तीसारखा मोठा एक पाय होऊन जातो, त्याला म्हणतात तो फिमेल क्युलेक्स नावाच्या डासापासून होतो तो. त्यानंतर अॅनोफिलीज अँड ॲडिस ग्रो इन द क्लीन वॉटर व्हाईल क्युलेक्स ग्रोज इन द सीवेज वॉटर. बरोबर आहे. एनोफिलीज मॉस्किटो आणि ॲडिक्स जे आहे ते स्वच्छ पाण्यामध्ये होतात, वाढतात आणि हे क्युलेक्स जे आहे हा साठवलेल्या पाण्यामध्ये वाढीस लागतो. ठीक आहे, पुढचं बघूया. आता दुसरा डिसीज तुम्हाला शिकायचा आहे, स्वाईन फ्लू. मग याच्यापूर्वी आपण जो बघितला होता तो कशामुळे झाला होता? डेंग्यू कशामुळे होतो, फैलतो? तर डासांमुळे फैलतो. ठीक आहे. आता हा स्वाईन फ्लू आहे. स्वाईन फ्लूचे रिझन्स फॉर द इन्फेक्शन. इथे तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचे डुक्कर दाखवलेले आहे जे व्हाईट कलरचे असतात साधारण. यांच्यापासून स्वाईन फ्लू फैलतो, यांना स्वाईन्स म्हणतात. स्वाईन फ्लू रिझन्स फॉर द इन्फेक्शन. इथे तुम्हाला स्वाईन फ्लू झालेली व्यक्ती दाखवली आहे. मास्क बांधणं गरजेचं आहे कारण नाकातून वगैरे श्वासच्या याच्यातूनच हे डिसीजेस हा फैलत असतो. श्वास घ्यायला त्रास होतो पेशंटला म्हणून त्याला ICU मध्ये ठेवलेलं आहे. बघा हे बाजूला सगळे इक्विपमेंट्स ठेवलेले दिसतात आहे. इन्फेक्शन ऑफ स्वाईन फ्लू ऑकर्स थ्रू द पिग्स अँड ह्युमन्स. ह्युमन कडून फैलू शकतं आणि पिग्स कडून याचं इन्फेक्शन फैलू शकतं. हा व्हायरल डिसीज आहे. सध्या कोरोनाचं जसं सुरू आहे तसाच हा व्हायरल डिसीज आहे. व्हायरसेस ऑफ स्वाईन फ्लू आर स्प्रेड थ्रू स्वेट ऑफ द इन्फेक्टेड पर्सन. ज्या व्यक्तीला स्वाईन फ्लू झाला असेल त्याच्या घामाद्वारा
स्वाईन फ्लूचे व्हायरसेस फैलतात. सिमिलरली इट इज स्प्रेड थ्रू द सिक्रिशन ऑफ नोज, थ्रोट अँड सलायवा. नाकातून येणारा सिक्रिशन, त्यानंतर तोंडातून येणारी थुंकी, याद्वारे सुद्धा म्हणजे गळ्यातून आणि नाकातून येणाऱ्या सिक्रिशन्सद्वारा स्वाईन फ्लू फैलतो. त्याने काय त्रास होतो तर डिफिकल्टी इन ब्रिदिंग, श्वास घ्यायला त्रास होतो. सोअर थ्रोट म्हणजे तुमच्या घशाला सूज येते. त्यानंतर घसा, तोंड आलं ज्याला आपण म्हणतो, तोंडामध्ये फोडं येणं तसं होऊन जातं. आणि बॉडी पेन, बॉडी पेन म्हणजे पूर्ण शरीर आपलं, हातपाय दुखतात, डोकं दुखतं. ओके, मग कोणामुळे होतो हा तर हे जे डुक्कर इथे दाखवलेले आहे यांच्याद्वारा ह्युमन मध्ये फैलतो किंवा ह्युमन द्वारा सुद्धा तो फैलू शकतो. नोज थ्रोट आणि सलायवा यामध्ये त्याचे व्हायरसेस सापडू शकतात. ओके, या पद्धतीने. आणि मग ताप येतो आणि श्वास घ्यायला त्रास होतो, गळा दुखतो आणि पूर्ण शरीर दुखतं. पुढे बघूया स्वाईन फ्लूचं डायग्नोसिस आणि वॅक्सिन. डायग्नोसिस कसं केलं जातं तर हे बघा, इथे नाकातून आतमध्ये ट्यूब घालून त्याचा स्वाब घेताना दाखवलेलं आहे. डायग्नोसिस ऑफ द स्वाईन फ्लू. फॉर डायग्नोसिस ऑफ द स्वाईन फ्लू, लिक्विड फ्रॉम थ्रोट ऑफ द पेशंट इज सेंड इन द लॅबोरेटरी. नाकातून आतमध्ये नळी घालतात, एक ट्यूब घालतात आणि स्वाब काढतात, तिथला घशातला स्वाब काढतात, या ठिकाणचा काढतात, तुम्हाला दाखवलाय बघा, आणि नंतर तो लॅबोरेटरीमध्ये पाठवला जातो. Diagnostic facilities are available in National Institute of Virology, NIV, Pune and National Institute of Communicable Diseases, Delhi. पुणे आणि दिल्लीलाच फक्त स्वाईन फ्लूची टेस्ट होऊ शकते, बाकी कुठेही सध्याला स्वाईन फ्लूची टेस्ट अवेलेबल नाही आहे. त्यानंतर फर्स्ट केस ऑफ स्वाईन फ्लू वॉज रिपोर्टेड इन मेक्सिको इन 2009. मेक्सिकोमध्ये 2009 मध्ये पहिली केस सापडली होती. स्वाईन फ्लू इज कॉज्ड बाय द व्हायरस इन्फ्लुएन्झा A H1N1. Persons who come in contact with the pigs can contract these diseases. डुक्करच्या कॉन्टॅक्टमध्ये जे लोक येतात त्यांना हा डिसीज होण्याची शक्यता थोडी जास्त असते. या ठिकाणी बघा, तुम्हाला स्वाईन फ्लूची लस दाखवलेली आहे. ठीक आहे, या पद्धतीची असते आणि मग ही टोचल्या जाते पेशंटला. पुढे बघूया. आता शिकायचं आपल्याला एड्स. एड्स मीन्स त्याचा लॉंग फॉर्म आहे एक्वायर इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. ओके, दिस डिसीज इज कॉज्ड बाय HIV मीन्स ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. हा सुद्धा एक व्हायरल डिसीज आहे जो की ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस त्याला म्हटलं जातं. इन दिस डिसीज विक्टिम सफर्स फ्रॉम व्हेरियस डिसीजेस ड्यू टू प्रोग्रेसिव्ह विकनिंग ऑफ द नॅचरल इम्युनिटी. इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकार शक्ती. एड्स होतो म्हणजे काय होतं स्टुडंट्स तर रोगप्रतिकार शक्ती आपली कमी होऊन जाते, इम्युनिटी कमी होते. एड्स हा रोग नाही आहे, हा रोग प्रतिकार शक्ती कमी करणारा घटक आहे. ओके, डायग्नोसिस ऑफ द एड्स कॅनॉट बी कन्फर्म विदाउट द टेस्ट इन द मेडिकल लॅबोरेटरीज. तुम्ही एड्सचं डायग्नोसिस असं ओरली करू शकत नाही, किंवा तुम्हाला लॅबोरेटरीमध्येच ब्लड टेस्ट वगैरे करावे लागतात, तेव्हाच एड्सचं डायग्नोसिस होऊ शकतं. इलायझा टेस्ट इज यूज फॉर इट्स प्रॉपर डायग्नोसिस. सिम्पटम्स ऑफ एड्स आर पर्सनल स्पेसिफिक. ओके, इलायझा टेस्ट करतात त्यासाठी, आणि ही जी इलायझा टेस्ट केली जाते तर त्यानेच प्रॉपर डायग्नोसिस होऊ शकतं एड्सचं. नंतर सिम्पटम्स ऑफ एड्स आर पर्सनल स्पेसिफिक. प्रत्येक पर्सनला स्पेसिफिक सिम्पटम्स एड्सचे दिसून येतात. एड्सचे सिम्पटम्स असे काही विशिष्ट सिम्पटम्स नसतात. त्यांची इम्युनिटी कमी झाल्यामुळे, एड्स झाल्यावरती इम्युनिटी कमी झाल्यामुळे त्याला कुठलाही रोग पटकन होऊ शकतो. ठीक आहे, एड्सचे स्वतःचे असे सिम्पटम्स नाही आहे, कुठलाही रोग पटकन होणं हेच एड्सचं मेन सिम्पटम्स आहे. ऑलवेज रिमेंबर, एड्स डज नॉट ऑकर ड्यू टू टचिंग अँड शेअरिंग ऑफ द फूड विथ HIV इन्फेक्टेड पर्सन ऑर बाय नर्सिंग द HIV पेशंट्स. ठीक आहे, HIV पेशंट्सची तुम्ही काळजी घेत असाल, तुम्ही नर्स बनून त्यांची सेवा करत असाल, किंवा त्यांना टच करत असाल, काही अन्न त्यांच्यासोबत बसून डबा खात असाल तर HIV फैलत नसतो. अवर बिहेवियर विथ HIV इन्फेक्टेड पर्सन मस्ट बी नॉर्मल. HIV इन्फेक्टेड पर्सन सोबत आपली वागणूक ही नेहमी नॉर्मल असली पाहिजे. HIV झालेल्या माणसाला अशा पद्धतीचे स्किन डिसीजेस सुद्धा होऊ शकतात. हे माउथ आहे, माउथच्या आतमध्ये असे अल्सर्स असू शकतात. HIV was first reported in African species of the monkeys. According to the National AIDS Control Program and UNAIDS, 80 to 85% HIV infections in India occur through the unsafe sexual contacts. म्हणजे ज्यांना एड्स झालेला आहे अशांसोबत सेक्शुअल कॉन्टॅक्ट आला, म्हणजे त्यांचे जर लग्न झाले तर हेल्दी पर्सनला HIV होऊ शकतो. ठीक आहे,
वर्ल्ड एड्स डे म्हणून 1 डिसेंबर हा वर्ल्ड एड्स डे म्हणून पाळला जातो. तर या पद्धतीने आपण इन्फेक्शियस डिसीज आपले काही इन्फेक्शियस डिसीजेस आपण बघितले, व्हायरल डिसीजेस होते आज जे घेतले ते. तुम्हाला हे सगळं समजलं असेलच. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ओके, व्हिडिओ पाहिलाय तुम्ही, छान झालाय, थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट. पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या पद्धतीने सायन्स शिकण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये.